श्री स्वामी समर्थ. मी ज्योतिषी ऋषिता माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपला विषय आहे की लग्न जमत नाही, स्थळे येतात पण लग्न जमत नाही, बोलणी होतात पण तुटतात, लग्न एंगेजमेंट होऊन लग्न मोडतात, वय वाढत चाललं आहे, तणाव वाढत चालला आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लग्नामध्ये येणाऱ्या अडचणींमागील ज्योतिषीय कारणे. कोणत्या ग्रहामुळे लग्नामध्ये मुलांच्या व मुलींच्या लग्नामध्ये अडचणी येतात, लग्नामध्ये अडथळे व ज्योतिषीय कारणे कोणती आहेत ते आज आपण पाहणार आहोत. पहिला दोष, मंगळ दोष. जर कुंडलीमध्ये मंगळ 1, 4, 7, 8 किंवा 12 या भावामध्ये असेल तर लग्न उशिरा होते, भांडण होणे किंवा लग्न उशिरा होणे, स्थळ येऊन एंगेजमेंट होऊन लग्न तुटणे अशा परिस्थिती येतात. दुसरा दोष, शुक्र कमजोर असणे. शुक्र हा विवाहाचा, प्रेमाचा, आकर्षणाचा ग्रह आहे. जर शुक्र कमजोर असेल तर योग्य जीवनसाथी मिळत नाही किंवा योग्य जोडीदार मिळत नाही. तिसरा दोष, गुरु ग्रह बाधित असेल तर. गुरु म्हणजे आशीर्वाद, स्थैर्य. गुरु ग्रह कमजोर असेल तर योग्य दिशा किंवा योग्य स्थळ मिळत नाही, त्यामुळे लग्नामध्ये अडचणी खूप येतात. चौथा दोष, शनीचा प्रभाव. चौथा दोष म्हणजे शनीचा सप्तम स्थानावरती प्रभाव. सप्तम स्थानावरती शनीची दृष्टी असेल किंवा शनी सप्तम स्थानामध्ये असेल तर चौथा दोष लग्न न होण्याचा सगळ्यात मोठा दोष आहे. जर लग्न न होणे किंवा लग्नामध्ये अडचणी येणे, स्थळ येऊन सुद्धा पुढच्या व्यक्तीचा हा नसेल तर हा सगळ्यात मोठा दोष आहे. जर शनी सप्तम स्थानामध्ये असेल किंवा दशम स्थानामध्ये असेल, शनीची सप्तम स्थानावरती दृष्टी असेल तर लग्न होण्यामध्ये खूप विलंब होतो व लग्नामध्ये अडचणी येतात. स्थळे चांगली येतात पण शेवटी सगळं ठरून सुद्धा ऐन वेळीच काही ना काहीतरी बिघडतं. हाच शनीचा दोष आहे. व पाचवा दोष, राहू केतूचा दोष किंवा पितृदोषाचा त्रास. अचानक अडचणी येणे, सगळं लग्न जमून सुद्धा लग्न सगळं ठरून ऐन वेळी बिघडणे, हा राहूचा व केतूचा दोष आहे. या दोषांवरती ज्योतिषीय उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुग्रह मजबूत करण्यासाठी गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करा. ओम ब्रीम बृहस्पताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा रोज करायला सुरुवात करा. चण्याची डाळ व गुळ दत्त मंदिरामध्ये अर्पण करायला सुरुवात करा. शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी दर शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करा. पांढऱ्या वस्तूंचं दान करा. सुगंधी अत्तर लावायला सुरुवात करा. स्वच्छ राहा आणि स्त्रियांचा अपमान करू नका. मंगळ दोषाची शांती करण्यासाठी मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. हनुमान मंदिरामध्ये मंगळवारी दर्शन घ्यायला जावा. लाल मसुरीची डाळ दान करायला सुरुवात करा. मंगळवारी मांसाहार करू नका. शनीचा दोष कमी करण्यासाठी दर शनिवारी काळे तीळ दान करायला सुरुवात करा. पिंपळाच्या झाडाला पाणी घालायला सुरुवात करा व गरीब लोकांना मदत करायला सुरुवात करा. ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप रोज 108 वेळा करायला सुरुवात करा. राहू आणि केतूचा दोष शांत करण्यासाठी नारळ पाण्यामध्ये सोडा. दुर्गा चालीसा, दुर्गा स्तोत्र वाचायला सुरुवात करा आणि काळ्या कुत्र्याला भाकरी द्यायला सुरुवात करा. लवकर विवाह होण्यासाठी हे विशेष उपाय आहेत. व दर सोमवारी शिवलिंगला दूध अर्पण करायला सुरुवात करा. रोज सकाळी सूर्याला पाणी द्यायला सुरुवात करा. 21 दिवस अथर्व शीर्षक म्हणायला सुरुवात करा. घरातल्या तुळशीला दिवा लावा. व माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या घरामध्ये कोणाचे लग्न जुळत नसेल, अडचणी येत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुमची पत्रिका पाहून तुमच्या पत्रिकेमध्ये कोणते दोष आहेत किंवा कोणता प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला सांगू शकते. तर तुमच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील किंवा बाधा असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर काय अडचणी आले तर मला तुम्ही कॉल करा. श्री स्वामी समर्थ.